कधी विचार केलाय माऊसचं अनेक वचन माईस का होतं, माऊसच नाही? चला हेच समजून घेऊया. Welcome to Smart School Info Lips. इंग्रजी व्याकरणात असे काही विचित्र नियम आहेत. बघूया यामागे काय कारण आहेत. चला आधी काही रोजच्या वापरातले शब्द पाहूया जे माणसांसाठी वापरले जातात. एक असेल तर मॅन, पण अनेक असतील तर मेन. बघा फक्त स्वर बदललाय. अगदी तसंच एक वुमन आणि अनेक विमेन, इथे उच्चारही बदलतो, लक्षात घ्या. एका लहान मुलासाठी आपण चाइल्ड म्हणतो, पण अनेक असतील तर चिल्ड्रन. एका व्यक्तीसाठी आपण पर्सन म्हणतो, पण अनेकांसाठी पीपल हा शब्द वापरला जातो. आता प्राण्यांबद्दल बोलूया. इथे तर हे नियम आणखीच गमतीशीर होतात. आपला मूळ प्रश्न, एक उंदीर म्हणजे माऊस, पण अनेक असतील तर माईस. हाच प्रकार गूज या पक्षासोबतही होतो. एक गूज पण त्याचा थवा म्हणजे गीस. आणि आता एक गंमत, काही शब्दांचं एकवचन आणि अनेक वचन सारखंच असतं, जसं की शीप. डिअर या शब्दाचंही अगदी तसंच आहे. एक वचन आणि अनेक वचन दोन्ही रूपं सारखीच. हे सोप्या भाषेतलं स्पष्टीकरण आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरं, आता एक दुसरा पॅटर्न बघूया जिथे शब्दाच्या शेवटी एफ ऐवजी VES लागतं. उदाहरणार्थ एक पान म्हणजे लीफ आणि खूप सारी पानं असतील तर लीव्ज. तसंच एक सुरी म्हणजे नाईफ आणि अनेक सुऱ्या म्हणजे क्नाईव्स. पण इतके वेगळे नियम का आहेत? याचं कारण म्हणजे हे शब्द दुसऱ्या भाषांमधून आले आहेत. म्हणजे इंग्रजीनी शब्द तर घेतले, पण त्यांचे अनेक वचन करायचे मूळ नियम तसेच ठेवले. जसं की लॅटिनमधून आलेला शब्द कॅक्टस, त्याचं अनेक वचन होतं कॅक्टाय. आणि हे तर नेहमीच ऐकतो, माहितीचा एक कण म्हणजे डेटम आणि त्याचा समूह म्हणजे डेटा. याच लॅटिन नियमानुसार युएसने शेवट होणाऱ्या फंगस या शब्दाचं फंजी होतं. आता पाहूया ऊचं ई होणारे शब्द, म्हणजे एक फूट आणि अनेक फीट. हाच पॅटर्न इथेही दिसतो. एक टूथ आणि अनेक असतील तर टीथ. सोपं आहे नाही का? काहीतरी नवीन आणि इंटरेस्टिंग शिकायला मिळतंय ना? मग अशाच सोप्या माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑक्स या शब्दाला जुन्या इंग्रजीनुसार EN प्रत्यय लागतो आणि ऑक्सेन्स असं रूप तयार होतं. आणि ISने शेवट होणाऱ्या शब्दांमध्ये ISचं ES होतं, जसं की क्रायसिसचं क्रायसिस. थोडक्यात काय, तर काही शब्दांचे स्वर बदलतात, काहींचे शेवट, तर काही शब्द बदलतच नाहीत. हे अपवाद लक्षात ठेवले की इंग्रजी बोलणं आणि लिहिणं अधिक प्रभावी आणि अचूक होतं. तर ही माहिती कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, पुढचा विषय कोणता हवा हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर मग पुढच्या माहितीपूर्ण स्पष्टीकरणात पुन्हा भेटूया. तोपर्यंत कवीने सांगितल्याप्रमाणे नवनवीन ज्ञान मिळवत राहा आणि नेहमीच शिकत राहा. For watching, please do like, comment and share this video. And if you are new to our channel, please subscribe and press the bell icon. Please be our member for support us. Thank you.